असं म्हणतात की अज्ञानात शहाणपणा असतो किंवा अज्ञानी असणं हे एका अर्थाने चांगलं आहे ज्ञानी असण्यापेक्षा. म्हणजे आपल्याला संभाव्य धोके कळत नाहीत, आपल्याला अतिरिक्त काळजी वाटत नाही आणि अनेक गोष्टी अशा आहेत की जे अज्ञानामध्ये सुख देऊन जातात. जसं की लहानपणी आपल्याला खूप छान वाटायचं प्रत्येक गोष्ट, म्हणजे जीवन फार गंभीर असं काही वाटत नव्हतं, कारण त्यावेळेस आपल्याला माहिती नव्हतं की पुढे ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला अडचणी येणार आहेत किंवा हे रिॲलिटीमध्ये कसं आहे. पण जेव्हा आपल्याला समजायला लागतं तेव्हा मात्र एका टप्प्यावर भीती वाटते की आयुष्य आपल्याला देवाने जरूर दिले, पण ते आपल्याला शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे, कारण यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या हातात नाही आहेत. तुम्ही कितीही सावध वागा, काही गोष्टी अशा आहेत की त्या आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात. जसं की ज्या अर्थी आपण समाजात राहतो, समाज पूर्ण एकसंध असल्याशिवाय, सगळे समान असल्याशिवाय, समान वागल्याशिवाय जे स्मूथली समाजाचं फंक्शन व्हायला पाहिजे तसं होत नाही. आणि ते होण्यासाठी सगळे लोक त्यांचं कल्याण कसं होईल याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. पण माणूस मुळातच स्वार्थी असल्यामुळं तो स्वतःपुरतंच पाहतो, त्याला जगाचं काही घेणं देणं नाही. त्यामुळं आपल्याला समाजामध्ये खूप मोठी गरीब श्रीमंत किंवा विचारांची अशी खूप दरी दिसते, आणि या दरीमुळं, या स्वार्थी भावनेमुळं आपण आपलं कल्याण करतो आहे, पण आपण बाकीचं जे अर्ध जग आहे त्याच्याविषयी काहीच विचार करत नाही. आणि त्याचाही ना आपलाही काहीतरी संबंध आहे, कारण की इथे फक्त ठराविक लोक सुधारले म्हणून सगळं काही सुरळीत चालेल असं नाही आहे. जसं की पहा, खूप लोक चांगल्या पद्धतीने जगायचा प्रयत्न करतात, पण काही अतिरेकी लोक असतात किंवा काही वेगळ्या विचारांचे लोक असतात, ते क्षणार्धात होत्याचं नव्हतं करून टाकतात. त्यावेळेस त्याचा तोटा कुठेतरी ज्यांनी फार सावध आयुष्य जगले त्यांना होतो. मग असं वाटायला लागतं की स्वार्थी भाव सोडून कधीतरी असा विचार केला पाहिजे की सगळे सुधारले पाहिजे, सगळ्यांचे समान विचार असले पाहिजे. आणि ही जर मनात भावना ठेवली तरच मला वाटते हे जीवन आपल्याला सुरळीत सुखरूप जगता येईल. आणि हे आयुष्याच्या एका टप्प्यावर कळतं. जेव्हा ते कळतं तेव्हा मात्र भीती वाटायला लागते की ही आपल्या हाताबाहेरच्या गोष्टी आहेत, आणि किती सावध वागलं तरी जोपर्यंत हे सगळं सुधरत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी सुरळीत होणार नाहीत. असो, याच्यातून एक मला सांगायचं होतं की आयुष्यामध्ये स्वतःचा विचार करण्यापेक्षा जास्त इतरांचाही थोडा विचार केला गेला पाहिजे. आणि अतिरिक्त ज्ञान नकोच आहे, कारण ते धोकादायक आहे असं काही प्रमाणात, पण मग ती भीती देऊन जातं. याचा अर्थ एकदम अज्ञानी राहणंही चुकीचं आहे, कारण की सजग राहणं गरजेचं आहे. आपल्यावर जबाबदारी असते, आपण एकटे नसतो एका टप्प्यावरती. मुलं बाळं, आईवडील, बायको, संसार, हे सगळं एका माणसावर डिपेंड असतं. तो जर विचलित झाला तर सगळंच कलप्स होऊ शकतं. म्हणून एका टप्प्यावर आयुष्याच्या वाटतं की आता पुढे जाऊ शकत नाही, म्हणजे आता मागे जाऊ शकत नाही, पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही, पण जाताना सावध गेलं पाहिजे. आणि म्हणून फक्त स्वार्थी विचार न करता अनेकांचा विचारही त्याच्यात झाला पाहिजे.